एकनाथ शिंदेंनी पक्षामधील अकार्यक्षम मंत्र्यांची कानउघडणी केल्याची माहिती। प्रशासकीय कामाची पद्धत आणि पक्ष संघटनेकडे होणाऱ्या दुर्लक्षाच्या मुद्द्यावरती ठेवलं बोट। दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याच्या नव्या वास्तूचं सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते लोकार्पण। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची सुद्धा उपस्थिती। मोदींना भारत पाकिस्तान सामना बघायचा होता म्हणून काल रात्री 8 ऐवजी संध्याकाळी 5 वाजता बोलले, संजय राऊत यांचा दावा। सूर्यकुमारनं साहिबजादा फरहानच्या कमरेत लात घालायला हवी होती असंही वक्तव्य। हैदराबाद गॅजेट जीआरच्या विरोधामधील याचिकांवरती आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी। 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची याचिकाकर्त्यांची मागणी। आता रिकामं ठेवू नका, माजी मंत्री धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विनंती। योग्य वेळी संधी दिली जाईल याचा निर्णय वरिष्ठ घेतील, तटकरेंची प्रतिक्रिया। ठाण्यामधील मेट्रो 4 आणि 4A ची आज चाचणी। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये गायमुख ते कॅडबरी जंक्शन पर्यंत मेट्रोची ट्रायल रन। गर्व से कहो स्वदेशी है, समृद्धीसाठी पंतप्रधान मोदींचा नवा नारा। प्रत्येक घर दुकाने स्वदेशी वस्तूंनी भरलं पाहिजे, मोदींचं देशवासियांना आवाहन। आशिया चषकामध्ये भारताचा विजयाचा चौकार। सुपर 4 फेरीमध्ये पाकिस्तानचा धुवा। टीम इंडियाची पाकवरती 6 विकेट्स निमात। पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानकडून अर्धशतकानंतर संतापजनक कृती। मैदानामध्ये AK-47 प्रमाणे बॅट धरून गोळीबाराची ॲक्शन। पाक खेळाडूच्या कृतीमधून निष्पापांचा नरसंहार दिसला, राऊतांची टीका। 2 संघांमध्ये आघाडी 3-0 किंवा 10-1 असते तेव्हा त्याला स्पर्धा म्हणत नाहीत। भारत आणि पाकिस्तानमध्ये आता कोणतीही स्पर्धा उरलेली नाही। टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने उडवली खिल्ली। सोलापूरमध्ये मुसळधार पावसाचं थैमान। बार्शीत चांदणी नदीची पूरस्थिती कायम। अकलूज सांगोला मार्गावरील वाहतूक 12 तासांपासून ठप्प। तर धाराशिवमध्ये बाणगंगा नदीला पूर आल्यामुळे शेतामध्ये पाणीच पाणी। बीडच्या शिरूर कासारमध्ये जोरदार पाऊस। सिंदफना नदीला पूर, घरांसह बाजारपेठांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान। तर मांजरा धरणामधून नदीपात्रामध्ये विसर्ग वाढवला। आणि शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात। कोल्हापूरच्या अंबाबाईला तोफेची सलामी। तुळजाभवानी मंदिरामध्ये फुलांची सजावट। तर सप्तशृंगीच्या आभूषणांची विधिवत पूजा। घरोघरी उत्साहात घटस्थापना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।